जे खातं आहे ते बनावट आहे. आपल्या तिथे सह्या नाहीयेत, एकही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये. आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आलोय. अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही. कागदपत्र बनावट आहेत, आपली सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत. तर पुढचा तपास आपले करतात पोलीस. फसवणूक झाली या संदर्भात अगोदर आपला गुन्हा दाखल झालेला आहे, तुम्ही देखील दाखल करणार आहात का गुन्हा या संदर्भात? ते आम्ही नंतर मी सांगते. मी प्रतिभाताईंची मी वकील आहे. मी ॲडव्होकेट जयश्री काळे पालवे, मी प्रतिभा चाकणकर यांची वकील आहे. प्रसार माध्यमातील बातम्यांमध्ये जी माहिती प्रसारित झाली की प्रतिभाताई यांना पोलिसांनी नोटीस पाठवली, अजूनही त्यांना ती नोटीस मिळालेली नाही. परंतु बनावट खाती जी अशोक खरात यांनी काढलेली आहेत समता परिषदेची, त्याची माहिती देण्यासाठी प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर या ठिकाणी आज उपस्थित राहिलेले आहेत. त्या ठिकाणी संपूर्ण प्रकरण पाहिल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की समता पतसंस्थेमध्ये आम्ही कधीही गेलेलो नव्हतो, आमचं त्या ठिकाणी जाण्याचं काहीही कारण नाही. सर्व प्रकरण पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा पत्ता चुकीचा आढळून आला. त्याचबरोबर या ठिकाणी नॉमिनी अशोक खरातनी स्वतःचा आहे, फोन नंबर सुद्धा त्याचा आहे. हे सर्व निश्चित झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक सह्यांचे नमुने प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर यांनी त्या ठिकाणी पोलिसांना दिले. सदरील टायपिंगसाठी या ठिकाणी बराच वेळ लागला आणि हे सर्व खात्रीजमा झाल्यानंतर ते आता बाहेर पडलेले आहेत. पोलिसांना त्या वेळोवेळी सहकार्य करतील आणि तपासामध्ये मदत करतील. पण अजून याच्यामध्ये पोलिसांची इन्क्वायरी चालू आहे आणि त्या संदर्भात वकिलांशी आणि अजून इतर पेपर बघून आम्ही त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेईल. परंतु याच्यामध्ये काही तथ्य नाही. धन्यवाद. पोलीस त्या ठिकाणी तपास करतात. प्रतिभा चाकणकरांची रिॲक्शन आज ऐकली आणि हे लोक किती खोटं बोलतात. आता याच प्रतिभा चाकणकरांचे टोटल रेकॉर्ड्स जे आहेत ते 236 आहेत. त्याच्यापैकी 17 कॉल्स आहेत आणि हे सगळेच्या सगळे कॉल्स खरातांनी प्रतिभा चाकणकरांना केले आहेत आणि त्यात बाकीचे 218 हे SMS आहेत जे प्रतिभा चाकणकरांनी रोज सकाळी 6 ते 9च्या दरम्यान खरातांना पाठवलेले आहेत. आता एवढंच नाही तर तन्मय चाकणकर, खरं तर मला मुलांबद्दल बोलायला आवडत नाही, पण तन्मय सुद्धा आज त्यांच्याबरोबर गेला होता म्हणून मी नाव घेऊन सांगते की तन्मय चाकणकराचे 37 रेकॉर्ड्स आहेत ज्याच्यात कॉल्स पण आहेत, खरातांना केलेले, खरातांकडनं आलेले SMS आहेत, त्यांनी खरातांना केलेले आणि आलेले. तर हे जे सगळे म्हणतायत की आमचं काहीच नाही आहे आणि हे खोटं आहे, त्या सह्या खोट्या आहेत, हे दादांत खोटं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जयश्री काळे पालवे ज्या त्यांच्या वकील म्हणून गेल्या होत्या त्या सदस्य आहेत एका आयोगाच्या आणि आयोगाच्या सदस्यांना कुठलीही प्रायव्हेट वकिली करता येत नाही. असं असताना सुद्धा त्या तिथे जाऊन त्यांनी आज खरं तर राष्ट्रवादीने त्यांना कदाचित पाठवलं असेल प्रतिभा चाकणकरांबरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी बघून ना किती खोटं ही आणि किती सहजपणे बोलतात हे त्याच्यावरनं दिसतंय आपल्याला.